हाय फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण सेक्शन 16 कंप्लीट केला होता. त्याच्यानंतर मध्ये तुम्ही डेबिट नोट आणि क्रेडिट नोट या संदर्भातली लेक्चर्स आपण कव्हर केली होती. आय थिंक एक 2 का 3 लेक्चर्स आपली आपण डेबिट नोट क्रेडिट नोटची कॉन्सेप्ट संपूर्णपणे समजून घेतली होती. आता आपल्याला जायचं सेक्शन 17 स्टार्ट करायचं अलॉंग विथ रूल 42 अँड रूल 43. ओके, सो रूल सेक्शन 17 बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मुळामध्ये आपला सेक्शन 16 पक्का असला पाहिजे. सेक्शन 16 मध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की तुम्हाला सेक्शन इनपुट टॅक्स क्रेडिट देण्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत. ठीक आहे, आता अपोर्शनमेंट आणि ब्लॉक्ड क्रेडिट्स म्हणजे काय आहे याच्यावर मी थोडंसं बोलतो की एकतर असं आहे की आम्ही ज्या ज्या ऍसेट्स किंवा ज्या ज्या एक्सपेंडिचर आम्ही बिझनेससाठी करू, विच आर आवर इनपुट्स और इनपुट सर्व्हिसेस और कॅपिटल गुड्स विच आर यूज और इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस, त्याचं आम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. पण आता ह्याच्यात गव्हर्नमेंटने काही लॉजिक असं ठेवलेलं आहे की काही ठिकाणी आम्हाला क्रेडिट मिळणार नाही. इट इज गिव्हन इन सेक्शन 17 सब सेक्शन 5 ब्लॉक्ड क्रेडिट. तुम्ही जर बघितलं तर त्या ब्लॉक्ड क्रेडिटचा सेक्शन जो आहे तो खूप मोठा लांब लचक दिलेला आहे. ठीक आहे, सो तो आपल्याला बघायचा आहेच, तो आपण एक्सप्लेनेशन वरनं बघूया. आपल्याला बेसिक पहिले 4 सेक्शन आज बघायचे. आता अपोर्शनमेंट म्हणजे काय, तर ओके आम्ही क्रेडिट घेतो. आता एक तुम्हाला गोष्ट सांगून ठेवतो की आम्हाला जिथे हे इनपुट टॅक्स रेट आम्हाला का मिळतंय, तर आम्ही आउटवर्ड सप्लाय करतोय आणि त्या आउटवर्ड सप्लायवरती गव्हर्नमेंटला टॅक्स लायबिलिटी कलेक्ट करतोय रेसिपियंट कडून. अँड फॉर डिस्चार्जिंग इट यू आर युझिंग दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज अ युटिलायझेशन ऑफ दॅट क्रेडिट, और यू आर युझिंग इट ॲज अ डिडक्शन. म्हणजे जिथे आम्हाला आउटपुट टॅक्स लायबिलिटी आहे तिथेच आम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, एक साधं एक्झाम्पल देतो की समजा मी एक खूप मोठी मशिनरी परचेस केली. त्या मशिनरीचे ₹1 करोड ची मशिनरी होती आणि त्या मशिनरीवरती सपोज 18 लाख रुपीज जीएसटी चार्ज झाला. सीजीएसटी एसजीएसटी 9 लाख सीजीएसटी 9 लाख एसजीएसटी. त्या मशिनरी मधून मी जे प्रॉडक्ट तयार करणार आहे ते प्रॉडक्ट टॅक्स मध्ये त्याच्यावर टॅक्सच नाहीये. गव्हर्नमेंटने सांगितलं की हे प्रॉडक्ट एक्झम्प्ट आहे. आता मला सांगा, जर अशी पोझिशन आहे तर मला जे इनपुट टॅक्स क्रेडिट मी घेतलं हे मला मिळेल का हो? मला काही युजच नाही ना. गव्हर्नमेंट असं नाही म्हणत की तुम्हाला मी त्याचा रिफंड देतो. इनपुट टॅक्स क्रेडिटचा इन कॅश म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली मॉनिटरी रिफंड हातामध्ये कधीच मिळत नाही. जसं इन्कम टॅक्स मध्ये तुम्ही जास्त टॅक्स, ऍडव्हान्स टॅक्स किंवा टीडीएस जास्त आला असेल, मला तेवढी अमाऊंट तुमच्या डायरेक्टली बँक अकाउंटला रिफंड म्हणून जमा होते. मी भरपूर इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले आणि माझा तर खूप बॅलन्स शिल्लक आहे म्हणून तो मला कॅश मध्ये त्याचा रिफंड घेता येईल असं पॉसिबल नाही. कारण बेसिकली इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट का दिलाय तुम्हाला, तर तुम्ही आउटपुट टॅक्स भरताना म्हणून तो फक्त वजा घ्यायचा आहे. तुम्ही जस्ट बिझनेसमॅन आहात आणि तो तुम्ही बिझनेसमध्ये यूज करताय आणि म्हणून तुम्हाला कुठच्याही इनपुट टॅक्स क्रेडिटचा रिफंड मिळणार नाही. हा, तुम्हाला आउटपुट टॅक्स लायबिलिटी आली तर ती लायबिलिटी डिस्चार्ज करण्यासाठी तुम्ही ते क्रेडिट क्लेम करू शकता. तेवढी तुम्ही लायबिलिटी कमी पे करू शकता बिकॉज यू हॅव दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट. बट जर तुम्हाला आउटपुट टॅक्स लायबिलिटीच नाहीये तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटचा काही उपयोगच नाही ना, तो नुसताच बॅलन्स शिल्लक राहील. आणि मग जर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट कधी टॅक्सेबल होणारच नसेल तर तो बॅलन्स शिल्लक राहील. तुम्ही जेव्हा जीएसटी नंबर डिस्कंटिन्यू कराल तेव्हा तो बॅलन्स लॅप्स होऊन जाईल. पण तुम्हाला तो बॅलन्स माझा शिल्लक आहे तो मला रिफंड कॅश मध्ये हवा आहे हे कधीही पॉसिबल नाहीये. ही एक बेसिक फॅक्ट आपल्या मनामध्ये क्लिअर असू दे. आता तेव्हा काय करायचंय की जिथे मी कॉमन इनपुट्स वापरतो, आता हा सगळा अपोर्शनमेंटचा पार्ट आहे. आता ह्या सेक्शन 17 ची तुम्हाला अरेंजमेंट जरा सांगतो म्हणजे तुम्हाला आणखीन थोडं त्याच्यामध्ये मजा येईल शिकायला. हा सेक्शन 17 चे 5 सेक्शन आहेत. ओके, सबसेक्शन 1, सबसेक्शन 2, सबसेक्शन 3, सबसेक्शन 4 आणि सबसेक्शन 5. सबसेक्शन 5 काय आहे तर ब्लॉक्ड क्रेडिट्स आहेत, ब्लॉक्ड आहेत. ही जी लिस्ट दिलेली आहे ही इनपुट टॅक्स क्रेडिट कोणालाच मिळत नाहीत, ही ब्लॉक्ड क्रेडिट्स आहेत. म्हणजे इव्हन दो तुम्ही सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करा, इव्हन दो इट इज युज्ड इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस, स्टील ही जी लिस्ट दिलेली आहे ती क्रेडिट्स तुम्हाला मिळणार नाहीत. सब्जेक्ट काही एक्सेप्शन दिलेली आहेत. म्हणजे ओके की ह्याचा क्रेडिट मिळणार नाही, पण ही कंडिशन जर तुमची फॉलो होत असेल, तुम्ही जर या बिझनेस मध्ये असाल तर तुम्हाला ते क्रेडिट मिळेल परत. लक्षात येतंय? सो ब्लॉक्ड क्रेडिट हा सबसेक्शन 5 झाला. हा एक स्वतंत्र मोठा टॉपिक अस्तित्वामध्ये येण्याच्या लायकीचा आहे, पण आता तो आपल्याला एक सबसेक्शन म्हणून शिकावा लागणार आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. या टॉपिक मधला इनपुट टॅक्स क्रेडिट सेक्शन 16 किंवा रादर मी म्हणतो सेक्शन 17 मधला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हाच सेक्शन आहे आयपीसीसी लेवलला. नाऊ सबसेक्शन 4 जो आहे हा आहे बँकिंग कंपनीशी रिलेटेड. काय तुम्हाला मी सांगतो आता बघूया. आता सबसेक्शन 1 काय सांगतो तर
नॉन बिझनेस पर्पज जर असेल तर कॉमन क्रेडिट तेवढं तुम्हाला रिव्हर्स करावं लागतं. म्हणजे काय तुम्हाला सांगतो, सबसेक्शन 2 पण सेम सांगतो, फक्त काय सांगतो की एक्झम्प्ट सप्लाईज असतील तर प्रपोर्शनेट आयटीसी रिव्हर्स करायला लागतं. सबसेक्शन 3 सांगतो डेफिनेशन ऑफ एक्झम्प्ट सप्लाईज फॉर सेक्शन 17. डेफिनेशन ऑफ एक्झम्प्ट सप्लाय फॉर सेक्शन 17 ओनली, सरसकट नाही. सबसेक्शन 4 आहे बँकिंग कंपनीज साठी ऑप्शन. ठीक आहे, आता यातलं तुम्हाला काही कळलं नसेल, एक 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 आपण बघत जाऊया तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता मी डायरेक्ट सबसेक्शनलाच हात घालतो. त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय का खालती, सो दॅट आपण तिथे पण डायरेक्ट जाऊ. रूल 40 to 43 वाचल्यावर तर आपल्याला चक्करच येते जवळपास. येस, नाही डायरेक्ट त्याने आपल्याला मेथोडॉलॉजी दिलेली आहे. अच्छा ठीक आहे, अपोर्शनमेंटचा तरी खाली एक आपल्याला हे दिलाय आणि मग त्याच्यासाठी रूल 40 to 43 कसा आहे हे आपण बघायचंय. सो आता आपण काय करूया, आपण सेक्शन 17 1 आणि 2 आणि 3 ह्याची एक बेसिक आयडिओलॉजी समजून घेऊया या लेक्चरमध्ये आणि नेक्स्ट लेक्चर आपण 40 to 43 कडे जाऊया. ठीक आहे, काय म्हणतात बघा, सबसेक्शन 1, वेअर द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ आर युज्ड बाय अ रजिस्टर्ड पर्सन partly for the purpose of any business and partly for other purposes, the amount of credit shall be restricted to so much of the input tax as is attributable to the purposes of his business. काय म्हणतात ते, सी वेअर द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, हे गुड्स सर्व्हिसेस ऑर बोथ सगळीकडेच असणार आहे. ठीक आहे, सो त्याच्यात काही नवीन नाही. असं का होतंय मला काही कळत नाही, थोडा वियर्ड डिवाइस ऑपरेट होते. हा, सो वेअर गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ आर युज्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन पार्टली फॉर बिझनेस पर्पज and partly for other purpose, the amount of credit shall be restricted to so much of input tax as is attributable for the purposes of his business. त्यांना असं सांगायचंय की मी काही गुड्स परचेस केले, ओके, काही सर्व्हिसेस परचेस केल्या, ह्याच्यावरती मी काही इनपुट टॅक्स पे केलेला आहे की ज्याचं मी क्रेडिट क्लेम करायला जातो. हे मी दोन पर्पजेस साठी वापरतो, एक बिझनेस पर्पज साठीही यूज करतो आणि दुसरं नॉन बिझनेस पर्पज साठीही यूज करतो. कॉमनली यूज होतं, म्हणजे फक्त बिझनेस पर्पज साठी नाही यूज करत. येस, नो डाऊट इट इज इंटेंडेड टू बी यूज इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ माय बिझनेस, बट ऍट द सेम टाइम दोज गुड्स अँड दोज सर्व्हिसेस आय एम ऑल्सो युटिलायझिंग फॉर नॉन बिझनेस पर्पज. तर इनपुट टॅक्स क्रेडिट ह्या नॉन बिझनेस पर्पज साठी जे आहे ते मला मिळणार नाही, बिझनेस पर्पज साठी मिळेल. याचा अर्थ काय, तर मी समजा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतोय 10,000 रुपीज, CGST आणि SGST आहे 10,000 रुपीज, आणि असं लक्षात येतंय की 80% जो यूज आहे तो नॉन बिझनेस पर्पज आहे आणि 20%च बिझनेस पर्पज साठी मी यूज करतोय. तर मला फक्त 2,000 CGST, अक्षर खराब आहे प्लीज समजून घ्या, तुम्ही इतके दिवस समजून घेताय तसं, इतकंच क्रेडिट अलाव होईल. हे जे माझं 8,000 CGST 8,000 SGST हे क्रेडिट आहे हे मला मिळणार नाही. क्रेडिट विल बी रेस्ट्रिक्टेड ॲज इज ॲट्रिब्युटेबल फॉर बिझनेस पर्पज. बिझनेस पर्पज साठी जेवढं ॲट्रिब्युटेबल आहे तेवढंच मला मिळेल. आता हे काढायचं कसं बिझनेस आणि नॉन बिझनेस, त्यासाठी रूल 40 to 43 आहेत. मेकॅनिझम जे आहे ते रूल्स मध्ये सांगितलंय, पण प्रोव्हिजन काय सांगते की जर तुम्ही कॉमनली यूज करत असाल, अगेन लक्षात घ्या कॉमन यूज पाहिजे. मी एखादी वस्तू घेतली, आता याचं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर असं घेऊया आपण की, हा सपोज मी एक व्हेकल, नको थांबा दुसरं काहीतरी घेऊया, व्हेकल परत ब्लॉक क्रेडिटच्या लिस्टमध्ये परत तुमचं कन्फ्युजन होईल. ओके, मी एक आर्किटेक्टची सर्व्हिस घेतली. आर्किटेक्ट एक आहे माझा, इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस वगैरे नको, साधा आर्किटेक्ट आहे, महाराष्ट्राला रिलेटिव्ह नाही, काही नाही, कन्सिडरेशन देऊन प्रॉपर तुम्हाला CGST SGST इनव्हॉइस देणार आहे. तर आर्किटेक्टला मी काय सांगितलं, आय वॉन्ट टू कन्स्ट्रक्ट अ बिझनेस कॉम्प्लेक्स. मला एक बिझनेस कॉम्प्लेक्स बिल्ड करायचा आहे माझ्या बिझनेससाठी, त्यासाठी तू मला डिझाईन करून दे. तर मी त्याला सांगितलं, हा अरे त्या बिझनेस मध्ये ना एक फ्लोअर आहे ना, हा माझं घर आहे, इट इज माय होम.
सो तू मला पूर्ण बिल्डिंगचाच आर्किटेक्चर डिझाईन करून द्यायचं आहे. फक्त त्यातलं मी तुला काय सांगतो की ओके, माझं एक एक मजला जो आहे, 3 मजले असणार आहे टोटल, त्यातला जो लास्ट फ्लोअर आहे, 3rd फ्लोअर, हा माझं घर आहे. ओके, आता मला सांगा की तुम्ही आर्किटेक्ट काय असं इनव्हॉइस देणार नाही ना, की ओके आर्किटेक्ट सांगतो की हा घराचं इनव्हॉइस वेगळं, बिझनेसचं इनव्हॉइस वेगळं. कसं झालं तर इट इज वेल अँड गुड, मग आम्ही कॉमन सर्व्हिस वापरली असं म्हणतच नाही. पण आर्किटेक्ट एकच टॅक्स इनव्हॉइस इश्यू करतो, मग मला त्या सगळं क्रेडिट घेता येणार नाही त्याच्यावर जो काही जीएसटी चार्ज झाला असेल त्याचं. का तर त्यापैकी ही जी सर्व्हिस घेतलेली आहे मी आर्किटेक्टची, ही मी पार्टली नॉन बिझनेस पर्पज साठी यूज केली आहे. मग मी म्हणणार की जेवढी नॉन बिझनेस पर्पज साठी यूज केली आहे तेवढं क्रेडिट मला अलाउडच नाहीये. जेवढी बिझनेस पर्पज साठी यूज केले तेवढंच क्रेडिट मला अलाउड आहे. हे ठरवायचं कसं, पर्सेंटेज लावायचं, प्रपोर्शन कसं घ्यायचं, हे सगळं रूल मध्ये सांगितलंय. पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय की जर असं होत असेल तर जेवढं बिझनेस पर्पज साठी युटिलाइज होतंय तेवढंच क्रेडिट मिळणार आहे. परीक्षेमध्ये एक्झाम्पल असं सेट करतील की अमुक अमुक रॉ मटेरियल परचेस केलं आणि त्यातून अमुक अमुक प्रॉडक्ट तयार केले आणि त्यातले एवढे एवढे प्रॉडक्ट स्वतःच्याच घरी घेऊन गेला तो माणूस, किंवा सगळेच प्रॉडक्ट स्वतःच्या घरी घेऊन गेला, तो बिझनेस त्याने केलाच नाही, तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? बिकॉज ऑल द आउटवर्ड सप्लाय किंवा ऑल दॅट कॉमन युटिल आहे हे फक्त नॉन बिझनेस पर्पज साठी यूज केलं गेलंय. सो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जर सगळ्याच्या सगळं नॉन बिझनेस पर्पज साठी असेल तर मुळात आम्ही 16 मध्येच बसत नाही. पण जर पार्टली बिझनेस पार्टली नॉन बिझनेस असेल तर जेवढा पार्ट बिझनेस साठी आहे तेवढंच क्रेडिट तुम्हाला मिळेल. जेवढा तुम्ही पार्ट नॉन बिझनेस पर्पज साठी युटिलाइज करणार आहात तेवढं क्रेडिट तुम्हाला मिळणार नाही. लक्षात येतंय? सो ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. हा महत्वाचा पॉईंट आहे. हा त्याचं कम्प्युटेशन कसं करायचं ना हे आपण सगळं बघणार आहोत, नो डाऊट. तो सगळा पार्ट आपल्याला बघायचा आहे. पण तुम्ही आता लक्षात काय घ्यायचंय की पार्टली, आता तुम्हाला उद्या विचारलं की सगळ्याच मी गुड सर्व्हिसेस घेतले आणि जे 90% मी नॉन बिझनेस साठीच वापरतो किंवा 99% नॉन बिझनेस साठी वापरतो, 99% क्रेडिट मिळणार नाही. 1% ऍट्रिब्युटेबल असेल तेवढंच मिळेल. ठीक आहे. सो नॉन बिझनेस पर्पज साठी जर तुम्ही इनवर्ट सप्लाय घेत असाल, कॉमन म्हणजे थोडक्यात इनपुट सर्व्हिसेस कॅपिटल गुड्स कॉमन परचेस आहे, पण त्याचा आउटपुट मात्र आहे किंवा त्याचा यूज जो आहे तो पार्टली बिझनेस आहे, पार्टली नॉन बिझनेस आहे. तर उद्या कोणीतरी अशी चापलुसी नाही करायची की मी काय 10% बिझनेस साठी वापरतोय की किंवा 1% बिझनेस साठी वापरतोय की इट इज युज्ड इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस. नो माय लॉर्ड, सर तुम्हाला असं करता येणार नाही. तुम्ही जितका पोर्शन बिझनेस साठी यूज कराल ऍज इज ऍट्रिब्युटेबल टू युअर बिझनेस, ओनली दॅट इनपुट टॅक्स क्रेडिट इज अलाउड टू यू अँड नॉट अदरवाइज. ठीक आहे. सो आय थिंक मी बऱ्यापैकी याच्यावर तुमच्याशी बोललोय आत्ताच्या घडीला, त्याच्यावरती एवढं एक्सप्लेनेशन सफिशियंट आहे. आता जसं नॉन बिझनेस पर्पज साठी क्रेडिट रेस्ट्रिक्ट केलेलं आहे, सिमिलरली त्यांनी एक्झाम सप्लाय, सेम लॉजिक गव्हर्नमेंटचा, गव्हर्नमेंटची मेथोडॉलॉजी खूप क्लिअर आहे. ते काय म्हणतात, तुम्हाला इनपुट टॅक्स रेट कशासाठी देतोय आम्ही, तुम्ही आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय करताय त्याच्यावर तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार, ती लायबिलिटी तुमची आम्ही कमी करतो. तुमच्या आउटवर्डवर टॅक्सच नसेल तर आम्ही तुम्हाला आयटीसी देणारच नाही. मगाशी तुम्हाला मी जे सांगितलं ना, जसं नॉन बिझनेस पर्पज साठी आहे सेम लॉजिक एक्झाम सप्लाय साठी लावायचं. पण मगाशी पार्ट नॉन बिझनेस पार्ट बिझनेस होता, आता आउटवर्ड सप्लाय एक्झाम आणि आउटवर्ड सप्लाय टॅक्सेबल अशा पद्धतीने विचार करावा लागेल. सी एक प्रॅक्टिकल केस सांगतो मी बघितलेली. एक मशीन परचेस केलं होतं माझ्या एका केसमध्ये. सो त्या मशीनची किंमत अराउंड 10 लाख रुपीज काहीतरी होती. त्याच्यावरती 1,80,000 रुपीजचा सीजीएसटी एसजीएसटी पे केला होता. 90,000 सीजीएसटी, 90,000 एसजीएसटी. आता त्या बिझनेसमनचा 50% सप्लाय टॅक्स फ्री होता. म्हणजे तो त्या मशिनरी मधनं जे काही प्रॉडक्ट्स तयार करत होता, एक दोन प्रकारची प्रॉडक्ट्स होती, त्यातला एक प्रकार गव्हर्नमेंटने टॅक्स फ्री केला होता. सो त्या 50% सप्लाय वरती टॅक्सच पे करत नव्हता तो. पण तो सप्लाय बदलण्यासाठीच हे मशीन एकच होतं, त्या मशीनमध्ये दोन प्रकारचे प्रॉडक्ट जनरेट व्हायचे, एक प्रॉडक्ट एक्झम्प्ट होतं, एक प्रॉडक्ट टॅक्सेबल होतं. ह्याचं प्रपोर्शन 50-50% होतं. फक्त 90,000 म्हणजे 45,000 सीजीएसटी, 45,000 एसजीएसटी एवढाच इनपुट टॅक्स क्रेडिट सेट ऑफ करता आलं. बाकीचा पार्ट करता आला नाही. कारण का? बिकॉज इट वॉज पार्टली युज्ड, इट वॉज अ कॉमन मशीन विच इज ऑल्सो युज्ड फॉर टॅक्सेबल, ऑल्सो युज्ड फॉर एक्झाम. क्रेडिट attributable to exempt supply was not available to him. ठीक आहे. आता सेक्शन वाचूया, तुम्हाला आयडिया दिलेली आहे मी बेसिक. सेक्शन बघूया. वेअर द गुड्स और सर्व्हिसेस और बोथ आर युज्ड बाय द रजिस्टर्ड पर्सन पार्टली for effecting taxable supplies including zero rated supplies under this act or under IGST act and partly
for effecting exempt supplies under the said acts, the amount of credit shall be restricted to so much of the input tax as is attributable to the said taxable supplies, including zero rated supplies. लक्षात येतंय? सो तुमचा जेवढा टॅक्सेबल पोर्शन आहे तेवढाच तुम्हाला सप्लाय जो आहे तेवढं तुम्हाला क्रेडिट ऍट्रिब्युटेबल आहे तेवढं मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय की मी जर एक्झाम सप्लाय पण करत असेल ते कॉमन असलं पाहिजे. हा ओके, मी एक मशीन घेतलं, ते मशीन मी ज्या बिझनेस साठी युज करतोय किंवा त्याच्यामधून मी जो ते ज्या आउटवर्ड सप्लायसाठी ते इनपुट सर्व्हिस किंवा कॅपिटल गुड्स युज करतोय तो आउटवर्ड सप्लाय टोटली टॅक्सेबल आहे. मग ते कॉमन नाही ना होत. कॉमन काय अँगलनी आहे तर कॉमन अशा अँगलनी आहे की ते तुम्ही युज करून तुम्ही जो आउटवर्ड सप्लाय करणारा तो टॅक्सेबल पण आहे, एक्झाम पण आहे, दोन्ही आहे. तर मग तुम्हाला प्रपोर्शनेटच क्रेडिट मिळेल. नाहीतर काय होईल सांगतो तुम्हाला, सिंपल थिंग, एक मशिनरी परचेस केली गेली त्याच्यावरती आयजीएसटीचं क्रेडिट घ्या आता सोपं पडावं म्हणून, मला 2-2 लिहावे लागून आहेत म्हणून मी हा शॉर्टकट मारतो. 1,80,000 रुपये आयजीएसटीचं क्रेडिट घेतलं गेलं, करेक्ट. ह्याच्यात काय झालं की ह्याचा जवळपास 1 करोडचा सप्लाय होता, ह्यातला 95 लॅक्स सप्लाय जो आहे हा 95 लॅक्स एक्झम्प्ट आहे आणि फक्त 5 लॅक्सचा जो सप्लाय आहे हा एवढाच टॅक्सेबल आहे. तर आता काय व्हायला लागलं, सी 5 लॅक्स वरती 18% येऊन येऊन किती येणार मला सांगा. 5 लाखावरती 18% किती येणार, 90,000 रुपीज, करेक्ट. सो हे 1,80 तो किती वेळ वापरत राहील, एक अख्खं वर्ष त्याचा 90,000 टॅक्सच भरायला नाही आला. व्हाय? बिकॉज 1,80,000चा क्रेडिट आहे, 90,000च फक्त आउटपुट टॅक्स लायबिलिटी. पुढच्या वर्षी पण असंच झालं. आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम होतो की हे 1,80 तुम्ही का पे केलेत, तर ह्याच्यातून तुम्ही जो आउटवर्ड सप्लाय करता तो सगळा तुमचा एक्झम्प्टच आहे ना. मग तुम्हाला 1,80चं क्रेडिट नाही मिळणार, 1,80च्या 5% इतकंच तुम्हाला आयजीएसटीचं क्रेडिट युज करायला मिळेल, तरच ते प्रपोर्शनेट होईल. नाहीतर मग काय होईल की लोक जे एक्झाम सप्लाय करतात त्याच्या अगेन्स्ट पण त्याच्यासाठी जो काही इनपुट टॅक्स पे केला जातोय तो पण तुम्ही टॅक्सेबलच्या अगेन्स्ट युटिलाइज कराल. सो गव्हर्नमेंटने क्लिअर कट सांगितलंय, तुम्ही जर एक कॉमन इनपुट सर्व्हिसेस कॅपिटल गुड्स यूज करत असाल इफेक्टिंग टॅक्सेबल सप्लाईज आणि एक्झाम सप्लाईज दोन्हीसाठी, तर एक्झाम सप्लाईजच्या प्रपोर्शनेट आयटीसी तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला मिळणार आयटीसी हे टॅक्सेबल सप्लाय पुरतच मर्यादित राहील. लक्षात येतंय? सो टॅक्सेबल सप्लायच्याच साठीचं आयटीसी आम्हाला घेता येईल, प्रपोर्शनेट आम्हाला घेता येईल, आम्हाला अदरवाईज एक्झाम सप्लाय साठीचं. कारण एक्झाम सप्लाय तुम्ही आउटपुट टॅक्स काही गव्हर्नमेंटला पेच करत नाही, आता तुम्हाला काय म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट त्याच्याबद्दल द्यायचं. लक्षात येते? सो ही आम्हाला गोष्ट खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यावी लागते. आता कहानी में ट्विस्ट अगले सेक्शन में है और यही इस सेक्शन में भी उन्होंने एक ट्विस्ट दिया है. सी टॅक्सेबल सप्लाय म्हणजे जो टॅक्सेबल आहे तो पण आणि प्लस रेटेड सप्लाय. या सेक्शन साठी सगळी टर्मिनॉलॉजी बदलते. तुम्हाला मी एक चार्ट त्याचा करून देतो चांगला. टॅक्सेबल सप्लाय म्हणजे या सेक्शन साठी टॅक्सेबल सप्लाय, रेग्युलर ज्याच्यावर टॅक्स गव्हर्नमेंट लावला तो, प्लस झिरो रेटेड सप्लाय. आता झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय, तर सप्लाय मेड एक्सपोर्ट्स आणि सप्लाय मेड टू सेल्स. आता झिरो रेटेडला का ठेवलाय, तर आपल्याला गव्हर्नमेंटला बेसिकली एक्सपोर्ट प्रमोट करायचे, त्यामध्ये मी एक्सपोर्ट वरती जीएसटी लावला नाही, त्याला झिरो रेट मध्ये ठेवलाय. म्हणजे त्याचा रेट काही असो, 5 असो, 12 असो, 18 असो, 28 असो, तुम्ही जर तो एक्सपोर्ट करताय किंवा सेल्सला सप्लाय करताय तो झिरो रेट, त्याच्यावर टॅक्स पे करू नका. मग या एक्सपोर्ट केल्यासाठी पण जर आम्हाला आयटीसी मिळणार नसेल तर प्रॉब्लेम येईल. म्हणून एक्सपोर्ट प्रमोशनसाठी हा जो झिरो रेटेड सप्लाय आहे हा टॅक्सेबल सप्लाय म्हणून अज्युम केला जाईल. म्हणजेच थोडक्यात समजा अशी पोझिशन झाली की हा एक्झम्प्ट नाहीये, 95 लॅक्स हा एक्झम्प्ट नाहीये, हा झिरो रेटेड आहे, हा झिरो रेटेड आहे, तर मला सगळ्याच्या सगळं आयटीसी मिळेल 1,80,000, कारण माझा सगळ्यात सप्लाय टॅक्सेबल आहे. कारण झिरो रेटेड इज इन्क्लुडेड इन द टॅक्सेबल सप्लाय फॉर धिस पर्पज. ऍक्च्युअली त्याच्यावर आउटपुट टॅक्स पे करत नाही, पण क्लिअर कट आहे की एक्सपोर्टच्या प्रमोशनसाठी गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे. सो टॅक्सेबल सप्लाय विल इन्क्लूड झिरो रेटेड सप्लाय. झिरो रेटेड सप्लाय म्हणजे काय, परत त्याच्यामध्ये 2 पार्ट येतात, एक तर एक्सपोर्ट म्हणजे आउट ऑफ इंडिया पाठवते, किंवा सप्लाय टू सेज म्हणजे काय, स्पेशल इकॉनॉमिक झोन. स्पेशल इकॉनॉमिक झोन हे टॅक्स पर्पजेससाठी आउट ऑफ इंडिया अजून केला जातो, असं तुम्ही ऐकलं असेल इन्कम टॅक्स मध्ये पण. सो सप्लाय जर तुम्ही सेजला केला तर तो एक्सपोर्ट ट्रीट केला जातो, त्यातला झिरो रेटेड सप्लायची कॉन्सेप्ट वापरली. आणि झिरो रेटेड सप्लाय हा या सेक्शन साठी टॅक्सेबल सप्लाय मानलेला आहे. त्यामुळे ह्यावरती तुम्हाला टॅक्स, यासाठी तुम्हाला आयटीसी रेस्ट्रिक्ट करावं लागणार नाही, आयटीसी रिव्हर्स करावं लागणार नाही. लक्षात येतंय? सो हे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, टॅक्सेबल सप्लाय म्हणजे काय.
आता ट्विस्ट कुठं आहे, आता एक्झाम सप्लाय म्हणजे काय, त्यांनी सेपरेट सब सेक्शनच घातलंय. बिनधास्त आहेत गव्हर्नमेंटवाले. एक्झाम सप्लाय अदरवाईज सांगितलं आहे की अंडर नोटिफिकेशन 11 ज्या ज्या सर्व्हिसेसना ज्या ज्या गुड्सना एक्झाम्पशन दिलेलं आहे ते सगळे एक्झाम सप्लायज आहे. ज्यांना नील रेट सांगितलेला आहे ते सगळे एक्झाम सप्लायज आहेत. ह्यांनी ह्या सेक्शनसाठी नवीन डेफिनेशन काढली. व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय अंडर सब सेक्शन 2 म्हणजे हा शॅल बी सच ॲज मे बी प्रिस्क्राईब्ड. आधी रुल्स मध्ये प्रिस्क्राईब केलेला आहे. रूल 42 43 मध्ये आम्हाला बघायला मिळेल. आय थिंक रूल 46 का 7 मध्ये पण सांगितलंय त्यांनी. अँड शॅल इन्क्लूड सप्लाईज ऑन विच द रेसिपियंट इज लायबल टू पे टॅक्स ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. आता मला सांगा, माझा आउटवर्ड सप्लाय आहे याच्यावर रेसिपियंट रिव्हर्स चार्ज बेसिसने टॅक्स पे करतो. इट इज ॲज गुड ॲज एक्झाम्प्ट इन माय हँड्स. मी एक जीटीए आहे, मी 5% ऑप्शन घेतलाय. मी जो आउटवर्ड सप्लाय करतो हा एक्झाम्प्ट आहे का नाही, इट इज टॅक्सेबल, बट टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज. सो जर मी जीटीए असेल तर मी जी ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस देतो त्यावर माझा रेसिपियंट डायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो. तुम्ही त्या सप्लायरच्या अँगलने विचार करा की जो सर्व्हिस देतो त्याच्यावर रेसिपियंट डायरेक्टली टॅक्स पे करतो. मग हा माझ्या तर ॲज गुड ॲज एक्झाम्प्ट झाल्यासारखा आहे. ऍक्ट मध्ये तिला एक्झाम नाही म्हटला, कारण एक्झाम मधला कोणीच टॅक्स भरायचं नाही असं होईल. मग ह्या सेक्शन साठी तिला एक्झाम म्हटलेलं आहे. लक्षात येतंय? म्हणजे थोडक्यात काय की मी एक जीटीए आहे, माझ्या सप्लाय वरती रेसिपियंट टॅक्स पे करतो, म्हणजे मला आउटपुट टॅक्स लायबिलिटी येते का? नाही येत. मग मला जर आउटपुट टॅक्स लायबिलिटी येत नाही तर मला इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट गव्हर्नमेंट देत नाही. मी हे खूप लेमॅन्स लँग्वेज मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय, मुद्दाम मराठीत सांगतोय कारण या ठिकाणी तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. आणि आता दुसरा एक थोडा ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही माझ्या समोर नाही आहात, त्याच्यामुळे मला पटकन लक्षात येत नाही की ही कॉन्सेप्ट तुम्हाला कळते का नाही कळत. आणि फ्रँकली स्पीकिंग, मी परवा पण एका सरांशी डिस्कस केलं की आयपीसीसी लेवलला ह्या प्रोव्हिजन्स त्यांनी ज्या इम्प्लिमेंट केल्या आहेत ना, दे आर टू मच फॉर द 40 मार्क्स. म्हणजे तुम्ही 100 मार्काचा पेपर ठेवला असं मी अज्युम करतो, ठीक आहे, पण ऍट आयपीसीसी लेवल जिथे इनडायरेक्ट टॅक्सेस मुलांना नवीन आहे आणि जीएसटी मुळात एवढा कॉम्प्लिकेटेड आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी हा इतक्या डीप प्रोव्हिजन खऱ्या आयपीसीसी लेवलला ठेवता कामा नाहीत. पण ठीक आहे, ठेवले आहेत, आपण त्या करणार आहोत, डोंट वरी. सो मी मुद्दामच इतकं सोप्या भाषेत का सांगतो याचा थोडा प्रयत्न करतो की तुम्हाला पटकन समजावं. ठीक आहे. सो मी जीटीए आहे किंवा मी एखादा ऍडव्होकेट आहे किंवा मी आणखी तुम्ही कुठली सर्व्हिस बघितली होती रिव्हर्स चार्ज खाली आहे, मी एखादा आर्टिस्ट आहे. तर मी जी सर्व्हिस देतो त्याच्यावर समोरचा माणूस टॅक्स पे करतो, माझा रेसिपियंट टॅक्स पे करतो. तो सप्लाय टॅक्सेबल नाही का? आहे, टॅक्सेबल अंडर रिव्हर्स चार्ज, पण मग तो ह्या सेक्शनसाठी एक्झाम्प्ट केलाय. म्हणजेच ह्या सेक्शनसाठी एक्झाम केलाय म्हणजे काय, तर जर मी असा सप्लाय करतोय की तो त्याच्यावरती समोरचा टॅक्स पे करतो, म्हणजे सप्लायरला त्यामध्ये लायबिलिटी येते का? रिव्हर्स चार्जच्या केसमध्ये टॅक्स हा रेसिपियंट भरतो, म्हणजेच सप्लायरला त्याच्यावरती लायबिलिटी येत नाही. म्हणजेच ऍज गुड ॲज सप्लायरच्या मध्ये तो एक्झाम सप्लाय आहे आणि ह्या आयटीसीच्या प्रोव्हिजनसाठी तो एक्झाम सप्लाय मध्ये इन्क्लूड केलेला आहे. म्हणजेच काय, तर मी जर जीटीए आहे, मी टायर्स परचेस केले, मी व्हेकल्स परचेस केली, त्याच्यावर मी जीएसटी पे केला असेल, पण माझा आउटवर्ड सप्लायवर टॅक्स पे करायला लागतोय का? मला नाही लागत. सो तो एक्झाम सप्लाय डीम केलाय त्यांनी, तो एक्झाम सप्लाय म्हणून इन्क्लूड केलाय, म्हणजे मला आयटीसी तेवढं प्रपोर्शनेट मिळणार नाहीये. लक्षात येते? सो आउटवर्ड सप्लाय ऑन विच recipient is liable to pay tax on reverse charge basis is included in the definition of exempt supply. Then transaction in securities. आता मला सांगा, शेअर्स अँड सिक्युरिटीज हा मुळात गुड्सच्या डेफिनेशन मधूनच बाहेर काढलेला विषय आहे. तुम्ही जर गुड्सची डेफिनेशन बघितली तर त्याच्यातूनच एनी काइंड ऑफ मूवेबल प्रॉपर्टी अदर दॅन मनी अँड सिक्युरिटीज. सो सिक्युरिटीज इथनं बाहेर पडल्या, म्हणजे सिक्युरिटीजचा जो काही सेल आहे हा बेसिकली सप्लायच होत नाही. मग जो सप्लायच होत नाही तो एक्झाम किंवा टॅक्सेबलचा प्रश्नच येत नाही. पण ह्या सेक्शनसाठी त्याला टॅक्सेबल सप्लाय म्हणून, सॉरी, एक्झाम सप्लाय म्हणून ट्रीट करायचं आहे. अदरवाईज सप्लाय आहे का? नॉर्मल तुम्ही म्हणाल ना सिक्युरिटीचे गुड्सच नाहीये, मग सिक्युरिटीचा सेल म्हणजे मी शेअर सेल केले. तुमच्या नॉर्मल इन्कम टॅक्समध्ये तुम्ही कॅपिटल गेन्स मध्ये बघितलं असेल सगळं, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन शेअर्स अँड सिक्युरिटी सो अँड सो. सो हा सप्लायच होत नाही, पण ह्या सेक्शनसाठी तो एक्झाम सप्लाय म्हणून इन्क्लूड करायचा. म्हणजेच तेवढ्या टर्नओव्हरच्या, जेवढं तुम्ही सेल कराल, शेअर सेल कराल, तेवढ्या प्रपोर्शनली तुम्हाला आयटीसी मिळणार नाहीये, कॉमन इनपुट मिळणार नाहीये. लक्षात येतंय? त्याच्यानंतर आणखीन काय इन्क्लूड करायचंय, सेल ऑफ लँड अँड सब्जेक्ट टू क्लॉज 5 पॅरा बी, सॉरी क्लॉज बी ऑफ पॅरा 5 ऑफ शेड्यूल 2 सेल ऑफ बिल्डिंग. म्हणजे शेड्यूल 3 मधली एंट्री आहे. शेड्यूल 3 काय सांगतं, ट्रान्झॅक्शन विच आर नॉट सप्लाय, म्हणजे हाही ऍक्च्युअली सप्लाय होत नाही, पण अगेन ह्या सेक्शनच्या पर्पज साठी त्यांना तो एक्झाम सप्लाय म्हणून इन्क्लूड करायचा. बघा त्याने खाली एक्सप्लेनेशन काय दिलंय, फॉर द पर्पजेस ऑफ धिस सबसेक्शन द एक्सप्रेशन व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय शॅल नॉट इन्क्लूड द व्हॅल्यू ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ ट्रान्झॅक्शन स्पेसिफाईड इन शेड्यूल 3 एक्सेप्ट दोज स्पेसिफाईड इन पॅरा 5 ऑफ द सेड शेड्यूल. म्हणजे
तो जो काही हा क्लॉज सांगितलेला आहे लँड अँड बिल्डिंग सोडून, हा सोडून बाकीच्या कॅटेगरीज एक्झाम्स आपल्यामध्ये येत नाहीत. शॅल नॉट इन्क्लूड, कारण ते मुळात सप्लायच नाही. अदरवाईज पण साधा विचार करा हो, ते मुळात सप्लायच नाहीये, तर ते सप्लाय असतील तर पुढे टॅक्सेबल एक्झामचा विचार करणार ना आपण. ते सप्लायच नाहीये तर आम्ही कशाला एक्झाम सप्लायमध्ये घेऊ? नाही. पण त्यातला शेड्यूल 3 मधला एकच क्लॉज, सेल ऑफ सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स आणि आउटवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज, हे ऍज गुड ॲज आमच्या हातामध्ये एक्झाम आहे, कारण याच्यावर टॅक्सच पे करायचं नाहीये. ते ह्या सेक्शन साठी, सेक्शन 17 साठी, म्हणजे प्रपोर्शनेट आयटीसी तुमचं रोखण्यासाठी, तुम्हाला प्रपोर्शनेट आयटीसी मिळू न देण्यासाठी तो एक्झाम सप्लाय म्हणून ट्रीट करायचा आहे. लक्षात येतंय? काही लक्षात येतंय का? येतोय असं मी मनाशी म्हणतो. ठीक आहे. सो माझ्या मते हा एक लॉस तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर आहे. पण तरी सुद्धा काय करूया, मी तुम्हाला एक चार्ट लिहून देतो, 1-2 मिनिटं मला द्या फक्त. ज्या चार्ट मधून तुम्हाला जास्त क्लिअर होईल की हे एक्झाम सप्लाय फॉर सेक्शन ऑफ सेक्शन 17 म्हणजे काय आहे, ते थोडं क्लिअर होईल. ओके, आय विल पोस्ट इट ऑन ग्रुप. थोडा तो चार्ट बनवायला वेळ लागतोय, सो मी तो ग्रुपवर पोस्ट करतो आणि तुम्ही तो वाचून घ्या. सो तुम्हाला ते क्लिअर होईल. आत्ताचं लेक्चर माझ्या मते बऱ्यापैकी क्लिअर आहे, पण स्टील तुम्ही एकदा परत वाचून घ्या. बेसिक थीम तुम्हाला मी सांगितले काय आहे ती. आता त्याचं मेकॅनिझम जे आहे ते खूप ह्यूज आहे, सो थोडं माइंड प्रिपेअर करून ठेवा नेक्स्ट लेक्चरसाठी. सी आपण तोपर्यंत त्याचं जे काही एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे ICAI ते सुद्धा त्याने असं केलंय की एक्सप्लेनेशन खूप छोटंसं दिलेलं आहे, काहीतरी मेथोडॉलॉजी बरी दिली. येस, हे बॉक्स मधला पार्ट महत्वाचा आहे. सेक्शन 16(2) ऑफ IGST Act specifies that ITC may be availed on inward supplies for making zero rated supply, notwithstanding the exempt nature of zero rated supply. ठीक आहे, म्हणजे झिरो रेटेड सप्लाय असा आहे की याच्यावर आपण ऍक्च्युअली टॅक्स पे करत नाही, पण त्याच्यासाठी ITC रेस्ट्रिक्ट नाही करायचं, टॅक्सेबल म्हणायचं. त्याच्यानंतर शेअर्स इन सिक्युरिटीज, आउटवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज, सेल ऑफ लँड, हे ऍक्च्युअली सप्लायच नाहीयेत किंवा काही ठिकाणी ते गुड्स नाहीयेत किंवा काही ठिकाणी ते टॅक्सेबल बट रिव्हर्स चार्ज वरती आहेत, पण ते एक्झाम मध्ये इन्क्लूड करायचे, कारण त्याच्यावरती ITC तुम्हाला प्रपोर्शनेट मिळू द्यायचं नाही. सो त्यांनी हे IGSTचा एक सेक्शन दिलेला आहे तुमच्यासाठी. एक्झाम्पल बघून घ्या. Registered person in the business of manufacturing shoes, he gives 50 pairs of shoes for his friends free of cost. ITC on inputs and input services attributable to such 50 pairs of shoes being used for non-business purpose will not be available. सी, त्याने मटेरियल परचेस केलं सगळं, त्या सगळ्या मटेरियल मध्ये त्यांनी काहीतरी 100, 200, काय 500 पेअर्स तयार केल्या, त्यातल्या 50 पेअर्स त्याने मित्राला देऊन टाकल्या. मग त्या 50 पेअर्स नॉन बिझनेस पर्पज साठी गेल्या, मग तेवढं ITC तुम्हाला नाही मिळणार बाबा, प्रपोर्शनेट ITC तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला बाकीच्या पेअर्स ज्या तुम्ही आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय म्हणून प्रोव्हाइड करणार आहात तेवढ्यावरच ITC तुम्हाला अवेलेबल होईल, अदरवाईज तुम्हाला ITC अवेलेबल होणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल इज रजिस्टर्ड पर्सन मॅन्युफॅक्चर्स अ प्रॉडक्ट X chargeable to 18% GST, a product Y chargeable to nil rate of tax, and product Z which is exported out of payment of tax. वाह, छान एक्झाम्पल आहे. प्रॉडक्ट X इज चार्जेबल टू 18% म्हणजे टॅक्सेबल आहे. प्रॉडक्ट Y इज चार्जेबल टू नील रेट ऑफ टॅक्स म्हणजे एक्झम्प्ट आहे. आणि प्रॉडक्ट Z विच इज एक्सपोर्टेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स म्हणजे एक्सपोर्ट आहे, म्हणजे झिरो रेटेड सप्लाय, म्हणजे ह्या सेक्शन साठी तो टॅक्सेबल सप्लाय आहे. सगळ्या डोक्यात एक्झामच्या वेळी आलं पाहिजे वाचता वाचताच. All the three are manufactured from common inputs and input services. ITC on inputs and input services attributable to product Y being an exempt supply will not be available. कारण Y हा नील रेट अट्रॅक्ट करतो, X आणि Z चा आम्हाला अलाउ होईल. जरी आम्ही Z वरती ऍक्च्युअली टॅक्स पे करत नसलो तरी ह्या सेक्शन साठी तो टॅक्सेबल सप्लाय सांगितलेला आहे. हा 1-2 पॅरा तुम्ही वाचून घ्या, त्याच्याबद्दल जे जे काय ते सगळं मी बोललोय आता. बेसिक थिंग तुम्हाला सगळी समजावून सांगितलेली आहे. सो रूल 42-43 जो आहे ना, हा खूप लांब लचक आहे, तो तुम्हाला मी थोडा तोडून नंतर सांगेन. आणि सेक्शन 17(4) वरती आपण 42-43 बघू आणि मग एक सेपरेट लेक्चर घेऊ. सो ये सफर लंबा चलेगा, पण आता तुम्ही एवढं समजून घ्या, मी तुम्हाला चार्ट ग्रुपवर पोस्ट करतो, सो तुम्हाला ते समजून घ्यायला बरं होईल. ठीक आहे, चलो एवढंही टेन्शन घेऊ नका. आणि जरा मी मगाशी सांगितलं सोपं आहे सगळं. तुम्ही बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करत राहा आणि सेक्शन्स वाचत राहा, सो दॅट इट विल बी इझियर फॉर यू. रिवाइज जेवढं जास्त कराल तेवढं तुम्हाला जास्त समजायला सोपं पडेल. ठीक आहे.
चलो बाय.